हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज पुरणपोळी बनवणार आहे, अगदी झटपट। आणि आता चण्याचा डाळ घेतलेला आहे, हे बघा। आणि आता पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता कुकरमध्ये लावत आहे। हे बघा, डाळ शिजलेली आहे। 7-8 शिट्ट्यामध्ये डाळ शिजून झालेला आहे। आता त्याच्यात मी गूळ घालत आहे। गूळ झाल्यानंतर आता गॅसवर ठेवायचं। 5 ते 10 मिनिटं चांगलं खाली परतून घ्यायचं। हे बघा, गरम आहे। मी पहिला एकजीव करून घेत आहे आणि मग गॅसवर ठेवायचं। हे बघा, गॅसवर आता छानपैकी व्यवस्थित आता 5 ते 10 मिनिटं छानपैकी खालीवर परतून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। गूळ पाक विरघळायला पाहिजे डाळीसोबत। डाळ शिजून झालेली आहे। हे बघा, एकजीव गूळ आणि डाळ झालेला आहे, चण्याची डाळ। आता पुरणाची डाळी बघा शिजून झालेला आहे। आता मी त्याला पुरण बारीक करून घेते ह्या जाळीत। हे बघा, एकजीव झालेला आहे, गूळ तेने एकत्र झालेला आहे। हे बघा, आता ह्याला वाटी घेऊन असं छानपैकी त्याला घासून घ्यायचं, बारीक करूपर्यंत। ही पुरणाची जाळी आहे। बघा, अशा प्रकारे पुरण बारीक पडत आहे, हे बघा। चला तर मग आता पुरण माझं वाटून झालेलं आहे। आता कणिक मळायला घेते मी। आज झटपट पुरणपोळी बनवणार आहे। हे बघा, कणिक मळून झालेलं आहे माझं। आणि खूप लांबडं चांगलं मळून घ्यायचं, 5 ते 10 मिनिटं छान हे करून घ्यायचं। बघा, आता मी गोळा घेत आहे पुरणपोळीचा। हे बघा, आता मी असं छोटंसं गोळा करून घेत आहे। आता पुरणपोळी त्याच्यात मी घालून घेते। हे बघा, जितकं तुम्हाला लागतं तितकं तुम्ही गोळा घालू शकता पुरणाचा। आता त्याला व्यवस्थित एकजीव करून, म्हणजे व्यवस्थितच त्याचं मोडून घ्यायचं आणि खूप आबदार करायचं। मोदकाला आपण कसं करतो तसं करून घ्यायचं। आता पीठ लावून घेतलेलं आहे। हे बघा, आता छानपैकी अलगद तुम्ही पुरणपोळी लाटायचं। हे बघा, मी कसं अलगद आणि फुटायला नाही पाहिजे, व्यवस्थित अलगद लाटून घ्या व्यवस्थित। अगदी पुरणपोळी साधी सोपी, आणि नुसतं मी पुरणपोळीचंच तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे। आता पुढच्या टायमाला मी कटाचा व्हिडिओ करणार आहे। पुरणपोळीत अगदी साधं सोपं आहे। तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की कमेंटमध्ये कळवा। बघा, माझं लाटून झालेलं आहे। आता छानपैकी याला भाजून घ्या। आता परतून घ्या। हे बघा, असं फुगलेलं आहे थोडं थोडं एक बाजू। हे बघा, आता त्याला तेल लावून घ्या। बघा कशा प्रकारे मी असं पचवत आहे बघा, अगदी साधं सोपं। हे बघा, तेल वगैरे वरनं तेल लावून घ्यायचं। हे बघा, कसं टम्मर सगळं पुरणपोळी माझी फुगलेली आहे। अगदी साधी सोपी मी बनवलेलं आहे आणि खूप टेस्टी। तुम्ही पण नक्की ट्राय करा। बघा, पोळी माझी कशी फुगलेली आहे छानपैकी। अगदी साधं सोपं आहे पुरणपोळी, अवघड काही नाही आहे। तुम्ही पण घरात नक्की करू शकता। ज्यांना येत नाही त्यांना मी फक्त पुरणपोळीचाच व्हिडिओ टाकलेला आहे। हे बघा, चला तर माझं पचवून झालेलं आहे पुरणपोळी। हे बघा, रेडी झालेलं आहे। अशा प्रकारे माझ्या पुरणपोळ्या झालेल्या आहे, अगदी साधं सोपं झटपट। चला तर आता मी
मकर संक्रांती स्पेशल ताट आता तयार करत आहे बघा. गुळवणी घेतलेला आहे मी, कट्टाची आमटी घेतलेला आहे, भजी घेतलेला आहे, बटाटो भजी घेतलेला आहे, 2 पोळ्या घेतलेल्या आहे. आता पिवळा भात केलेला आहे. हे बघा अशा प्रकारे पापडसुद्धा ठेवलेला आहे. चला तर आता माझं कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला पुरणपोळी कशी वाटली आणि माझं मकर संक्रांती हार्दिक शुभेच्छा सर्वांना. आणि पोळी पण माझी तयार झालेली झटपट. तुम्ही पण नक्की माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. असंच माझा व्हिडिओ बघा. बाय. चला तर तुम्ही पण नक्की ट्राय करा.